राजकारणात काही प्रवास हे फक्त प्रवास राहत नाही, त्यांच्या भोवती चर्चांचं वर्तुळ तयार होतं. आता असाच एक विमान प्रवास चर्चेत आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार जयंत पाटील यांनी काल मुंबई ते कोल्हापूर असा एकत्र विमान प्रवास केला आणि यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा याआधी अनेकदा रंगलेल्या आहेत, त्यामुळे या विमान प्रवासाची चर्चा आणखी वाढली आहे. मात्र सत्ताधारी नेत्यांनी हा केवळ योगायोग असल्याचं सांगितलंय, तर संजय राऊतांनीही या प्रवासावर मिश्किल सवाल केलाय. बघूया एका विमान प्रवासाची ही राजकीय कहाणी. विमान उडतं, काही तासात अंतर कापतं आणि आपल्या ठिकाणी पोहोचतं. पण राजकारणात काही प्रवास विमान उतरल्यावरही सुरूच राहतात. मुंबई ते कोल्हापूर या विमान प्रवासात होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार जयंत पाटील. एकाच विमानातले हे तीन मोठे राजकीय चेहरे आणि त्यानंतर सुरू झाली राजकीय चर्चांची विमान भरारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल कोल्हापूर आणि सांगलीच्या दौऱ्यावर होते, तर जयंत पाटील आपल्या इस्लामपूर मतदारसंघाकडे निघाले होते. दोघांचा प्रवासाचा मार्ग एकच होता, त्यामुळे एकाच विमानाने प्रवास झाला. पण या प्रवासाकडे पाहण्याचे राजकीय चष्मे मात्र वेगवेगळे आहेत. संजय राऊतांनी या मुद्द्यावर भाष्य केलंय. नेते अनेकदा एकत्र प्रवास करतात, मग नेत्यांनी विमानातून उतरत वेगवेगळं जायचं का, असा मिश्किल सवाल संजय राऊतांनी केला. म्हणजेच विमान एकच असलं म्हणून राजकीय समीकरणही एकच असतात असं नाही. तर माझ्या विमानामध्ये मुख्यमंत्री आणि नार्वेकर असतील तर मी काय विमानातून उतरू का? मला सांगा ना. अनेकदा माझं आणि राहुल नार्वेकरांचं गाव एकच अलिबाग आहे. तिथे जाताना त्या बोटीमध्ये नार्वेकर असतात. नार्वेकर सुद्धा जातात गावाला, मीही जातो माझ्या गावाला. आणि त्यात नार्वेकर त्या बोटीमध्ये असतात म्हणून काय बोटीमध्ये उड्या मारायच्या का? पण जयंत पाटील आणि भाजपचं नाव एकत्र येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या काही काळात जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अनेकदा रंगल्या. कधी राजकीय भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर, तर कधी बदलत्या राजकीय समीकरणांच्या चर्चेत. जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना अनेकदा उधाण आलं होतं. मात्र जयंत पाटील यांनी वेळोवेळी या चर्चांना वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तर दिलं. आता त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकत्र विमान प्रवास चर्चेत आला. मात्र सत्ताधारी नेत्यांनी या चर्चांना फारसं महत्त्व दिलेलं नाहीये. मुख्यमंत्री सध्या सामान्य विमानानं प्रवास करतायत. विमानात अनेक प्रवासी असतात, म्हणून प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं योग्य नाही, असं मंत्री आशिष जयस्वाल म्हणाले. आता देवेंद्रजी नॉर्मल फ्लाईटने प्रवास करत, आताही ते नॉर्मल फ्लाईटने मुंबईला जात आहे. आणि उद्धवजींनी त्यांच्यासोबत प्रवास केला की कोणी विमानामध्ये खूप पॅसेंजर आहे तर सर्वांना ओपन असते. त्यावर आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपलं भाष्य केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक विषयाचं राजकारण करणं योग्य नाही. विमानतळावर काय घडलं हे मी बघितलं. दिल्लीत भेटीगाठी सुरू असून आता बोलणं योग्य नाही असं सूचक विधान गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या एकत्र प्रवासाबाबत केलंय. तर राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे, मी याआधी बोललो होतो असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. नाही, आता ह्या विषयावर आता मी काय बोलणार, ते आता ज्यांनी प्रवास केलाय त्यांनीच या विषयाची माहिती देणं अपेक्षित आहे. कारण मी काय विमानात नव्हतो, मी विमानतळावर होतो. विमानतळावर काय घडलं हे मी बघितलेलं आहे. पण आता बोलणं काय मला योग्य वाटत नाही. दिल्लीत आताच भेटीगाठी सुरू आहेत आणि मी त्यावर बोलणं बरोबर नाही. ज्या भेटीगाठी उघड होतात त्या वेगळ्या आहेत, त्या गुप्त होतात त्या आपल्याला कोणालाच कळत नाही, त्याही होतात. त्यामुळे काहीतरी कुठेतरी काहीतरी अस्वस्थता आहे. मी मागेही बोललो होतो एकदा. कारण ते काय आहे की राष्ट्रवादीच्या पुढे मला सांगितलं असं नाही. मला आमचे जे सत्ता पक्षातले जे काही मित्रमंडळी जुने आहेत ते सांगतात की आम्ही हा पक्ष फोडणार. आम्ही उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला तसं आम्ही राष्ट्रवादी पण फोडणार असे हे लोक सांगतात. तर होतील का नाही माहित नाही. पण मुख्यमंत्री कमर्शियल फ्लाईटने प्रवास करत होते. विमान एकच असल्यामुळे एकत्र प्रवास झाला. यातून लगेच राजकीय भूमिका काढण्याची गरज नाही. राजकीय मतभेद नक्कीच असतात, पण एकत्र विमान प्रवास करण्यात गैर काहीच नाही, अशी भूमिका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मांडली. याचा अर्थ त्यातनं लगेच काहीतरी राजकीय भूमिका निघतील असा होत नाही. संजय राऊतांनी सांगितलं ते आणि राहुल नार्वेकर बोटीतनं बऱ्याच वेळेला अलिबागला एकत्र जातात. आता दोघंही एकत्र आल्यावर संजय राऊतांनी सांगितलं आम्ही का बोटीतनं उड्या मारायच्या का? तसं विमानात बसल्यानंतर एकत्र जावं लागतं, प्रवास करावा लागतो. आणि लोकशाहीमध्ये सर्व नेत्यांनी एकमेकांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. कुठेही आपण एकमेकांच्या विरोधात नसतो, एकमेकांचे शत्रू नसतो. राजकीय मतभेद निश्चित असतात,
परंतु एकमेकांचं शत्रू, पूर्वीच्या काळामध्ये लढाई झाल्या की एकमेकांचा शिरच्छेद केला जायचा. आता लोकशाही आहे, आता हुकुमशाही नाही आहे, तर एकमेकांच्या सोबत जायला हवं. त्याच्यामध्ये काहीही गैर आहे असं मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास केल्यानं प्रसिद्धी मिळत असेल तर आपणही मुख्यमंत्री ज्या विमानाने प्रवास करतात त्याच विमानाचं तिकीट काढू असा टोला प्रताप सरनाईक यांनी लगावलाय. मी जयंत पाटील साहेबांना आज खरंच फोन करणार आहे. ज्या पद्धतीनं 2 दिवसापासून त्यांचे फोटो विविध चॅनलमध्ये येत आहेत, बातम्या येत आहेत, मला त्यांचा हेवा वाटतो की मुख्यमंत्र्यांबरोबर एखाद्या विमानातनं प्रवास केल्यानंतर एवढी प्रसिद्धी मिळत असेल तर मी आता माझ्या कार्यालयाला सांगणार आहे, मुख्यमंत्री ज्या ज्या वेळेस कुठे कुठे जातील आपण त्या विमानाची तिकीटं काढून ठेवूया, जेणेकरून आपल्याला मुख्यमंत्र्यांबरोबर जायला मिळेल आणि त्याची एवढी प्रसिद्धी मिळेल. माझं मत व्यक्त करायचं तर मला असं वाटतं प्रवास एकत्र केला म्हणून काही गोष्टी होतात अशातला काही भाग नाही. पण काही चालू असेल त्यांचं तर मला काही त्याच्यातलं माहिती नाही, एवढंच मी सांगेल. काँग्रेसचं असं म्हणणं आहे की काहीतरी शिस्तंय आणि आता ते दिसतंय, असं काहीसं चित्र निर्माण झालं. मला नाही असं वाटत, कारण त्याच्याविषयी संजय राऊत साहेब काल बोलते की महाविकास आघाडी एकत्रित आहे इंडिया आघाडीमध्ये, आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही याच्यात काही फार चित्र बदलेल. गुलाबराव पाटील यांनीही विमान प्रवासावरून होणाऱ्या चर्चांना उत्तर दिलंय. विमानात कोणीही प्रवास करू शकतं, सोबत कोणताही नेता असू शकतो. उद्या आपल्यासोबत राहुल गांधींनीही प्रवास केला तर त्यात गैर काय असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केलाय. एकाच विमानात प्रवास करणं, एकाच व्यासपीठावर बसणं, एकाच बसने जाणं अशी आपली एक परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे. त्यामुळे राजकारण ही वैचारिक लढाई आहे, ही व्यक्तिगत लढाई नाही. मात्र भारतीय जनता पक्षाने पैशाच्या, सत्तेच्या आणि सोबतच गुंडागर्दीच्या माध्यमातून या आपल्या जुन्या वारसाला आणि या सभ्यपणाला कुठेतरी गालबोट लावलेलं आहे. त्यामुळे असे प्रवास करणं काही चुकीचं नाही. मात्र प्रवास झाल्यानंतर त्यावर लगेच शंका जी उपस्थित केल्या जाते त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. मात्र अशा प्रकारची चर्चा ही सुदृढ महाराष्ट्राकरता योग्य नाही. आता विमानामध्ये कोण कोणाबरोबर प्रवास करतो, आता विमान आहे, विमानामध्ये माझ्याबरोबर राहुल गांधीसुद्धा प्रवास करू शकतात. प्रवास करायला काय मना आहे? प्रवास करणे म्हणजे काय होणे? एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकत्र प्रवास, दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या जुन्या चर्चा आणि त्यात भर नेत्यांच्या मिश्किल प्रतिक्रियांची. त्यामुळे एका विमान प्रवासाभोवती राजकीय चर्चांचं वर्तुळ तयार झालंय. मात्र सध्या तरी या प्रवासातून कोणताही नवा राजकीय निर्णय समोर आलेला नाहीये. विमान मुंबईहून निघालं, कोल्हापुरात उतरलं, प्रवास काही तासांचा होता. पण राजकारणात काही तासांचा प्रवासही अनेक प्रश्न सोबत घेऊन येतो. विमान प्रवासामध्ये बसलेले नेते आणि विमानाबाहेर वेगवेगळे राजकीय अर्थ. शेवटी विमानाचा मार्ग ठरलेला असतो, पण राजकारणात त्या मार्गाचे अर्थ प्रत्येकजण आपापल्या सोयीने काढत असतो. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.